नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माणगाव इथले राष्ट्रीय स्मारकाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, तसेच पूर्णत्वास आलेले लंडन हाऊस आणि होलोग्राफी शो इमारतीचे लोकार्पण सोहळा 15 दिवसात पार पाडावा या मागणीसाठी माणगाव ग्रामपंचायतसह ग्रामस्थांच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आलेले आहे. माणगाव ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. या माणगाव नगरीला ऐतिहासिक महत्त्व आहे. या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभा करण्यासाठी कोट्यावधी रुपये निधीची घोषणा झाली, पण त्यातली तुटपुंजी मदत मिळाली असून त्यातून लंडन हाऊस आणि होलोग्राफी शो अशा 2 इमारती गेल्या 4 वर्षांपूर्वी उभा राहिल्या आहेत. पण या 2 इमारतींचा लोकार्पण सोहळा आणि अन्य निधीची पूर्तता करण्यास राज्य सरकार असमर्थ ठरले आहे. या राज्य सरकारला उपोषण आणि आंदोलनाची जर भाषा समजत असेल तर त्याच भाषेत सरकारला समजवण्याचा प्रयत्न माणगाव ग्रामस्थांच्या वतीने होत आहे. यासाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनाला आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राज्य संघटन सचिव प्राध्यापक शहाजी कांबळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कुमार कांबळे, जिल्हाध्यक्ष दीपक भोसले, जिल्हा सचिव सतीश माळगे यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला. त्याचबरोबर माणगावच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासंदर्भात लवकरच केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट होऊन तात्काळ मार्ग काढण्याचे आश्वासन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात आले. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी अनेक संस्था, प्रतिनिधी आणि पक्षाने पाठिंबा दिलेला आहे. शिवसिद्ध न्यूजसाठी कोल्हापूरहून शिरीष मधाळे.